नमस्कार मंडळी, तर आज आपण भरलं वांग कसं करायचं याची रेसिपी पाहणार आहोत। नेहमीप्रमाणे संपूर्ण व्हिडिओ टिप्ससह आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, अशी पांढरी मस्त मी वाडीची वांगी घेतलेली आहेत। आमच्या इकडे ही अशी वाडीची वांगी मिळतात। तर आता ती कट कशी करायची बघा। अगोदर मी देठ कट करून घेतला आहे, त्यानंतर बरोबर मधून अशा 4 फोडी करून घ्यायच्या। आता ह्या वांग्याला काटे नाही आहेत बरं का, म्हणून मी काही काटे काढलेले नाही आहेत। तर त्यानंतर वांग पाण्यात टाकायचं। आता ह्या वांग्याला बघा काटे आहेत, तर मी अगोदर काटे काढून घेते, नंतर त्याचा देठ कट करते आणि सेम तसंच असं 4 कट मारून घ्यायचे। तर वांग चिरल्यानंतर लगेचच पाण्यात टाकायचं। पाण्यात टाकल्यामुळे वांग काळं पडत नाही। तर बघा, आता हे सुद्धा आपण छान चिरून घेतले, मस्त कवळी आणि ही पांढरी वांगी घेतलेली आहेत। पांढरी वांगी का नाही चवीला खूप छान असतात। तर अशा प्रकारे सगळी वांगी आपण कट करून घेतले। चला आता मसाला तयार करूयात। तर इथे मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतलेत बघा। शेंगदाणे बारीक गॅसवर छान खमंग भाजून घ्यायचे, कारण जेवढे तुम्ही खमंग भाजताल तेवढी वांग्याला चव भारी येते। शेंगदाणे भाजून झालेले आहेत, ते आपण काढून घेतलेत। तर बघा, मी ओलं खोबरं घेतलंय, त्यानंतर लसूण, अद्रक घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाणे हे सर्व मिक्सरला बारीक करायचे। परंतु बारीक करत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। पाणी न टाकता हे छान वाटण आपण तयार करून घ्यायचे। ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल, परंतु ओलं खोबऱ्यामुळे ना खूप सुंदर चव येते बरं का वांग्यांना। नक्की ट्राय करा। आता हे बघा, मस्त आपण असं वाटून घेतलेलं आहे। एकदम बारीक वाटलं जात नाही, परंतु भरडसर वाटलं जातं। आता हे एका डिशमध्ये काढून घेतलंय। त्यानंतर अर्धा चमचा इतकी हळद पावडर, 2 चमचे इतकं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। बाकी कोणतेही मसाले यामध्ये वापरू नका। फक्त तिखट जे आहे ना, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सगळे मसाले छान हाताने कुस्करून एकत्र करून घ्यायचे आहेत। छान एकजीव करायचे, कारण सगळीकडे हे मसाले, कोरडे मसाले व्यवस्थित लागले पाहिजे। आता काय करायचं, एक एक वांग घ्यायचं आणि वांग्याच्या मध्ये हा मसाला भरायचा आहे। तर बघा, खूप स्टेप बाय स्टेप मस्त सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे वांग थोडंसं प्रेस करून घ्यायचं। प्रेस केल्यामुळे काय होतं, मसाला छान घट्ट असा बसला जातो। तर मी तुम्हाला अजून एक वांग भरून दाखवते। तर बघा, असं थोडं थोडं घेऊन अगदी 1 चमचा इतकं मिश्रण घ्यायचं। म्हणजे आपला हा जो मसाला आहे ना, तो 1 चमचा इतका घ्यायचा आणि वांग्यामध्ये असा छान भरून घ्यायचा। तर ओल्या खोबऱ्यामुळे की नाही छान असं, जसं आपण मच्छीला कसं भरतो बघा मसाला, तसंच हे वांग्यामध्ये भरायचं आणि खूप छान चव येते। आता हे अशा प्रकारे सगळी वांगी आपण भरून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकाल काय सुंदर दिसतात बघा भरलेली वांगी। चला आता आपण पटकन फोडणीची तयारी करूयात। तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे हा उरलेला मसाला काय करायचा, तर ह्याचं काय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। तर आता गॅसवर पुन्हा आपण कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं आहे। एक 7-8 वांग्यांसाठी 2 चमचे तेल पुरेसं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकली। मोहरी छान अशी तडतडली ना, मग जिरं घालायचे। जिरं सुद्धा छान फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ताजा कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्याचा पण असा तडका बसला ना, मग आपण त्याच्यामध्ये एक एक वांग टाकायचं आहे। म्हणजे आता एक एक वांग सोडून घ्यायचंय बघा। अशा प्रकारे छान मस्त घट्टसर असा मसाला भरलाय बघा। आता सगळी वांगी यामध्ये टाकूयात। आता ही शिजवायची कशी याची सुद्धा खूप सुंदर मी प्रोसेस सांगणार आहे। अगदी त्याच पद्धतीने वांगी करा, खरंच खूपच सुंदर होतात बरं का। आता काय करायचं, आपण ही वांगी कढईमध्ये परतून घेतल्यानंतर त्याच्यावर ताट ठेवायचं आहे आणि 1-3-4 मिनिटांनी हे ताट काढून वांगी पुन्हा परतून घ्यायचे। काही सुंदर दिसतात बघा। तर असं का करायचं, लगेच पाणी ओतायचं नाही। लगेच पाणी ओतलं ना तर वांग्यांना चव लागत नाही। तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे अशी एक वांग्यांची वाफ काढल्यामुळे काय होतं, आपण वांग्यांमध्ये जो मसाला भरला आहे ना, तो छान वांग्यांमध्ये मुरला जातो आणि मग वांग्यांना एवढी सुंदर चव येते। तर सगळ्यात अगोदर छान अशी परतून एक वाफ 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। त्यानंतर वांगी अशी बघा पलटून घ्यायची आणि बघा, अगदी थोडंसं पाव ग्लास इतका मी पाणी घेतले। हाताने 3-4 वेळा असं छान शिंपडून घ्यायचं। एकदम पाणी ओतायचं नाही। एकदम पाणी ओतली ना तर सगळी वांगी शिजली जात नाहीत। तर सगळ्या वांग्यांवर पाणी पडेल या पद्धतीने पाणी शिंपडून घ्यायचं आहे
आता थोडंसं पाणी राहिलं आहे बघा, ते नंतर आपण पुन्हा ॲड करणार आहोत. आता परत झाकण ठेवलं आहे आणि 4 ते 5 मिनिटांची वाफ काढून घ्यायची. पण एक लक्षात घ्या, गॅस कायम स्लोच ठेवायचा आहे, एकदम बारीक ठेवायचा. बारीक गॅसवरच छान वांगी वाफवून घ्यायची. काय मस्त वाफरल्यात बघा. तर मधून मधून चेक करायची वांगी शिजलीत की नाही. जोपर्यंत वांगी शिजत नाही तोपर्यंत पाण्याचा शिंपाडा हाताने मारत राहायचा. तर बघा अजूनही आपली वांगी शिजलेली नाही आहेत पूर्ण, तर अर्धी शिजल्यात बरं का. आता ह्या पोझिशनला आपण काय करायचं, जो उरलेला मसाला होता की नाही तो मसाला आता यामध्ये ॲड करायचा आहे. तर बघा एवढा मसाला उरला आहे, हा सगळा मसाला मी यामध्ये घालते. काय सुंदर वास सुटला आहे, मस्त अगदी म्हणजे खमंग वास सुटला आहे. आता हा मसाला टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण वांगी ही परतून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे ही वांगी परतून घ्यायची आणि आता पाणी पुन्हा आपण यामध्ये थोडंसं ॲड करणार आहोत. तर काळ्या वांगींपेक्षा ना ही पांढरी वांगी चवीला खूप सुंदर असतात, अजिबात कडवट नसतात, खूप छान लागतात. तर ही वांगी नक्की ट्राय करा. आता थोडासा पाण्याचा शिंपाडा मारल्यानंतर आपण ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवले आणि पुन्हा एक 3-4 मिनिटाची वाफ काढलेली आहे. काय जबरदस्त वांगी झाल्यात बघा, मस्त अगदी वाफेवर एवढी सुंदर वांगी शिजल्यात. तर तुम्हाला जर एवढा अनुभव नसेल तर सारखं झाकण काढून तुम्ही वांगी चेक करू शकता. खाली मसाला करपू नये याची काळजी घ्यायची आणि वारंवार थोडासा पाण्याचा शिंपाडा मारायचा. तर मस्त अशी चमचमीत, झणझणीत आणि झकास भन्नाट अशी भरली वांगी आपली तयार झालेली आहेत. तर चला मग, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचा रेसिपी ट्राय करत रहा. चला मग, थँक्यू.